नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हार्ड डिस्क याबद्दल बोललो होतो। ही आहे हार्ड डिस्क, वजनदार, मोठी, आणि ही आहे SSD, याचंच नवीन व्हर्जन। अगदी छोटीशी, कॉम्पॅक्ट आणि खूप हलकी, पण हार्ड डिस्कपेक्षा जास्त फास्ट, जास्त कॅपॅसिटी असणारी। आज आपण पाहणार आहोत या हार्ड डिस्कमध्ये नेमकं आपण फाईल्स सेव्ह कशा करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे। हे समजवताना मला असं वाटतं की आपण आपल्या घराच्या प्लॉटचं उदाहरण घेऊ। समजा ही हार्ड डिस्क म्हणजे आपला एक प्लॉट। याच्या चारही बाजूंनी जर आपण भिंती बांधल्या आणि वरून छत घेतलं, एक मोठी रूम तयार होईल। तिथे आपण सगळे आपल्या वस्तू ठेवू एकाच रूममध्ये। चालेल का? नाही ना, कोणीच असं करत नसेल। मग कम्प्युटरमध्ये तरी असं का करावं? बऱ्याचदा मी पाहतो कम्प्युटरमध्ये फक्त एकच ड्राईव्ह दाखवलेला असतो। या हार्ड डिस्कचे पार्टिशन्स केलेलेच नसतात। जसं आपण किमान 2 तरी रूम करतो, तसं आपल्या कम्प्युटरमध्ये सुद्धा किमान 2 तरी पार्टिशन्स असणं आवश्यक असतं। मग असं पार्टिशन्स करताना आपण कसे जे पार्टिशन करावे, पार्टिशन कसे करतात ते आपण या व्हिडिओमध्ये पुढं पाहूयातच। पण पार्टिशन करणार काय उपयोग त्या पार्टिशन्सचा? तर आपण आपली पहिली रूम जी असती, हॉल ज्याला आपण म्हणतो, या हॉलमध्ये महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स, सोनं, चांदी, पैसे हे काही ठेवत नाही, बरोबर ना? मग आपल्या कम्प्युटरच्या पहिल्या ड्राईव्हमध्ये तरी आपण हे का ठेवावे? जर व्हायरस आला तर आपल्याला C ड्राईव्ह फॉर्मॅट करावं लागेल, सगळं चाललं जाईल। त्यामुळं आपल्या महत्त्वाच्या फाईल्स, जे काय आपले डॉक्युमेंट्स असतील, हे सगळं आपण दुसऱ्या ड्राईव्हमध्ये ठेवायला पाहिजे, D ड्राईव्ह। त्याचं नाव D असतं, आपण पुढं बघूयातच ते। मग असा ड्राईव्ह कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। तसंच फाईल्स सेव्ह करताना, जसं आपण रूमचं उदाहरण घेतलं, आपल्या रूमच्या बाहेर असतो वरांडा किंवा बाल्कनी। तिथे जर आपण आपलं सामान ठेवलं तर चालेल का? अहो, यायला जायला किती अडचण होईल। प्रत्येक वेळेस आपलं सामान सरकवत वाट काढत जावं लागेल। मग आपलं जे काय स्क्रीन असती, ज्याला आपण वॉलपेपर म्हणतो, त्या वॉलपेपरवर मी बघतो बऱ्याच ठिकाणी गच्च भरलेला असतो। ते कम्प्युटर सुरू व्हायला बराच वेळ घेतं त्यामुळे आपल्या फाईल्स या समोरच्या वॉलपेपरवर किंवा डाउनलोड्स, डॉक्युमेंट्स या घटकांमध्ये ठेवू नये। ते आपण आपल्या पर्सनल फोल्डरमध्ये ठेवावेत। मग हे फोल्डर कसं तयार करायचं ते सुद्धा आपण आजच्या या टॉपिकमध्ये पाहणार आहोत। काय पार्टिशन आणि फोल्डर कसं करतात, चला बघूयात कम्प्युटरवर प्रॅक्टिकली। तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर। हा आहे आपला वॉलपेपर। इथे माझ्याकडे फक्त 3-4च आयकॉन्स आहेत जे आजच तयार झालेले आहेत। तर आपण आज बघणार आहोत की आपल्या हार्ड डिस्कला आपण पार्टिशन कसं करायचं। सगळ्यात आधी या धिस PC किंवा फाईल एक्सप्लोरर यावर क्लिक करूयात। यातून धिस PC यावर एक क्लिक केलं आहे। आता इथे माझ्याकडे लोकल डिस्क C आणि D असे 2 ड्राईव्ह बनवलेले आहेत। एकाच हार्ड डिस्कचे हे 2 पार्टिशन्स आहेत। तर या पार्टिशन्समधून आपल्याला आणखी एक पार्टिशन जर बनवायचं असेल तर ते कसं बनवावं त्याचा हा व्हिडिओ
सगळ्यात पहिले आपण धिस पी सीवर राईट क्लिक करूयात, माऊसचं उजवं बटन. विंडोज 11 असल्यामुळे आपल्याला इथे शो मोर ऑप्शन्स येतं आहे. या शो मोर ऑप्शन्सवर एक क्लिक करूयात आणि यातून मॅनेज या बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कम्प्युटर मॅनेजमेंट ओपन होईल आणि यातून जे स्टोरेज आहे या स्टोरेजवर आपल्याला क्लिक करायची आहे. त्यातल्या डिस्क मॅनेजमेंटवर एक क्लिक करूयात. इथे आपल्याकडे किती हार्ड डिस्क लावलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. इथे सध्या डिस्क 0 या नावाची एकच हार्ड डिस्क लावलेली आहे. त्याच्यातच आपण पार्ट सी आणि डी बनवलेले आहेत. आता मला डीमधूनच आणखी एक पार्ट वेगळा करून म्हणजे डीलाच अजून पार्टिशन करून तिसरा ई कॉलम बनवायचा आहे, ई ड्राईव्ह बनवायचा आहे. त्यासाठी या डी ड्राईव्हवर राईट क्लिक करेल आणि यामधून श्रिंक व्हॉल्यूम यावर एक क्लिक करूयात. आता इथे जी ओपन स्पेस, जी ब्लँक स्पेस आहे ती इथे दिसते MB मध्ये, म्हणजेच मेगाबाईटमध्ये 46, 86, 90 एवढी ही आहे. तर यापैकी आपल्याला किती सिंक करायची आहे, दुसरा पार्ट कितीचा करायचा आहे, त्यासाठी आपण इथे आपल्याला डिझायरेबल जी साईज आहे ती टाकूयात. जसं मला जर का तो 5 GB बनवायचा असेल, 1024 एवढा 1024 MB म्हणजे 1 GB असतं. तर मला जर का 5 GB बनवायचा असेल तर मी किमान 6000 किंवा 5600 MB असं इथे वापरेल आणि श्रिंकवर क्लिक करेल. तर आता हा 5600 वापरल्यामुळं 5.47 GBचं एक ब्लँक स्पेस इथं आपल्याला मिळतो आहे. या ब्लँक स्पेसवर राईट क्लिक करून न्यू सिम्पल व्हॉल्यूम यावर क्लिक करूयात. नेक्स्ट, पूर्णच वापरूयात त्याला. पुन्हा नेक्स्ट आणि असाइन लेटर, ड्राईव्ह लेटर याला काय द्यायचं आहे. जसं हार्ड डिस्कची सुरुवात C पासून होत असती. Cचा एक आपल्याकडं तयार आहे, D तयार आहे. मग पुढचं लेटर त्याने आपोआप घेतलं आहे की ई ड्राईव्ह आपण याला नाव देऊयात आणि याला नेक्स्ट करूयात. नेक्स्ट, फिनिश. अशा पद्धतीने आपल्या धिस पी सीवर जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा C, D आणि E असे 3 ड्राईव्ह माझे तयार होत आहेत. मग आता या ई ड्राईव्हमध्ये मला फोल्डर्स बनवायचे जर असतील तर या ई ड्राईव्हवर मी डबल क्लिक करेल. मोकळ्या जागेत राईट क्लिक, न्यू आणि न्यूमधून फोल्डर. अशा पद्धतीने न्यू फोल्डर केलं आहे. आता हे न्यू फोल्डर लिहिलेलं जे आहे नाव हे सिलेक्ट झालेलं आहे, निळा रंग त्याच्यावर येतो आहे. त्यामुळे याला कट करत बसण्याची गरज नाही. बरेच लोक इथे याला आधी कट करतात आणि नंतर टाईप करतात, पण तसं न करता हे जसंच तुमचं निळं झालेलं आहे तर तुम्ही सरळ इथे नाव टाईप करू शकता. सपोज मला काही एक्सेल फाईल याच्यात ठेवायच्या असतील तर मी याला नाव देतो आहे एक्सेल फाईल्स. पुन्हा एक जर फोल्डर बनवायचा असेल, राईट क्लिक, न्यू फोल्डर, याला नाव देऊयात वर्ड फाईल्स. तर अशा पद्धतीने आपण फोल्डर्स कसे बनवायचे, ड्राईव्ह कसा तयार करायचा याबद्दल माहिती पाहिली. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर ना? ज्ञान दिल्याने वाढते. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.